काँग्रेसला देशात आता जनाधार राहिला नाही. अण्णा राहुल गांधीला जनाधार राहिला नाही. प्रगती ना राहुल गांधीला अण्णा काँग्रेसला भावचं वाटत नाही. जनाधार हा काँग्रेसला नसल्यामुळं देशाच्या विरोधात बाहेर देशात देशद्रोहीचं काम काँग्रेस पक्षाने राहुल गांधी करत आहे. काँग्रेसला देशात आता जनाधार राहिला नाही. अण्णा राहुल गांधीला जनाधार राहिला नाही. दिल्लीला याची मीटिंग असताना बाहेर देशातले लोक प्रतिनिधी त्या ठिकाणी आले होते आणि त्या प्रतिनिधी समोर भारत देशाची प्रतिमा मलिन करण्याचं काम काँग्रेस आणि त्यांच्या सहकार्यानं केलं. परंतु जनतेला माहित आहे 2014च्या अगोदर या देशाची अर्थव्यवस्था हे 14व्या क्रमांकावर होती आणि या 10 वर्षाच्या कार्यकालामध्ये नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली या देशाची अर्थव्यवस्था 3ऱ्या क्रमांकावर यायला लागली आणि प्रगती ना राहुल गांधीला अण्णा काँग्रेसला भावचं वाटत नाही. कारण त्यांच्या काळात 14वी अर्थव्यवस्था होती आणि मग देश प्रगतीची वाटचाल करत आहे. त्यामुळं देशाचा जनाधार हा काँग्रेसला नसल्यामुळं देशाच्या विरोधात बाहेर देशात देशद्रोहीचं काम काँग्रेस पक्षाने राहुल गांधी करत आहे आणि त्यांच्या ह्याच्यात आमचा हा निषेध आहे. आपल्याला माहित असेल की काही दिवसापूर्वी दिल्लीच्या भारत मंडपम मध्ये जगभरातले सगळे AI तज्ञ अशा 3000 प्रतिनिधींची AI समिट सुरू असताना आपण पाहतो की आज जगामध्ये भारत हा मोठा डेटा सेंटर बनतो जगाचा. त्या दृष्टीने ते AI समिटचं त्या ठिकाणी आयोजन करण्यात आलं आणि जगभरातले प्रतिनिधी त्या ठिकाणी आले. परंतु काँग्रेसची नेहमी भारत विरोधी भूमिका राहिलेली आहे, देशविरोधी भूमिका राहिलेली आहे आणि म्हणून काँग्रेसमधील युवक काँग्रेसच्या 4 कार्यकर्त्यांनी त्या भारत मंडपम मध्ये जाऊन आपल्या स्वतःचे कपडे काढून त्या ठिकाणी भारत विरोधी घोषणा दिल्या आणि एक प्रकारे या जगाच्या नकाशावर भारताची प्रतिमा मलिन करण्याचं काम काँग्रेस पक्षाने केलेलं आहे. आपण पाहतोय 2014 पासून भारत सर्व क्षेत्रामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर असेल, टेक्नॉलॉजी असेल, AI असेल, फॉरेन इन्व्हेस्टमेंट असेल, या सगळ्या दृष्टीने आपण जगामध्ये 3ऱ्या क्रमांकावर आता पोहोचतोय आणि म्हणून अशा स्थितीमध्ये कुठेतरी या देशाचं नेतृत्व म्हणा माननीय नरेंद्रभाई मोदी किंवा देशाची प्रतिमा अशा पद्धतीने मलिन करण्याचं काम राहुल गांधीच्या माध्यमातून या देशामध्ये सुरू आहे, काँग्रेसच्या माध्यमातून सुरू आहे. म्हणून भारतीय जनता पार्टीच्या वतीने संपूर्ण देशभर या देशविरोधी काँग्रेसच्या प्रवृत्तीचा निषेध व्हावा, लोकांमध्ये हा विषय पोहोचावा की काँग्रेस कशा पद्धतीने देशविरोधी कृत्य करत आहे. म्हणून भारतीय जनता पार्टी, आमची महिला मोर्चा असेल, आमचा युवा मोर्चा असेल आणि सर्व पदाधिकारी, आम्ही आमचे प्रदेशाचे नवनियुक्त उपाध्यक्ष माननीय रामदासजी तडस, आमच्या महिला मोर्चाच्या जिल्हा अध्यक्षा वैशालीताई येरावार यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी राहुल गांधी आणि काँग्रेसच्या विरुद्ध आम्ही या ठिकाणी निषेध आंदोलन करतो आहे की देशाची प्रगती होत आहे आणि आताच आपल्या देशात दिल्ली येथे AI समिटचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि त्या AI समिट मध्ये म्हणजे भारताची एवढी प्रगती होत आहे आज देश म्हणजे सगळ्या जगात भारत 2ऱ्या नंबरवर AIचा यूज करणारा देश आहे आणि एवढी प्रगती सुरू असताना या समिटचा वेळेस विरोधकांनी किंवा काँग्रेसच्या युवकांनी भारत विरोधात त्यांनी तिथे प्रदर्शन केले, अर्धनग्न अवस्थेत त्यांनी तिथे प्रदर्शन केले आणि देशाची प्रतिमा काळीमा फासण्याचं काम त्यांनी इथे केलेलं आहे. आपण आज बघतो आहे की 70-80 वर्षानंतर आज
खऱ्या अर्थाने देशाची प्रगती आपण इथे होताना बघतोय. शैक्षणिक क्षेत्र असो, टेक्नॉलॉजी असो, विकासात्मक कामं असो, प्रत्येक क्षेत्रात भारत हा नंबर 1 कडे वळण्यात जातो आहे. काही गोष्टींमध्ये आपण नंबर 2 वर आहो, नंबर 3 वर आहो, पण एवढी टॉप 10 मध्ये आपली प्रगती सुरू असताना देशातले लोक देशाची प्रतिमा खराब करत आहे, याचा आम्हाला खरंच खूप खेद वाटतो आहे आणि यासाठी आम्ही आज हे आंदोलन केलेलं आहे.